उद्रेक असेल किंवा भावनाचे जे दबलेले असतील त्या दबलेल्या भावनांना वर काढणं आणि उद्रेकाला शमवणं या सगळ्या गोष्टी आम्ही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करू शकतो असं आम्हाला वाटतं आहे. मला तरी वाटतं आहे, बाकीच्यांना वाटत असेल काही सांगता येईल. सगळ्यांना वाटत 100% वाटत अजून आणि ताणतणाव हा विद्यार्थ्यांना संबंधित काम येतो, कधी घरात आर्थिका घेण्याचा काम येतो त्या बाबतीत निर्मूलन करण्यासाठी आणि विद्यार्थी जे स्वतः प्रेम हा जो विषय आहे त्याची संकल्पना आम्हाला चांगली काढलेली आहे. म्हणून शाळा पातळीवर जर आपण त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर निश्चितच आपल्याला विद्यार्थ्यांच्या समस्या आपण भविष्यामध्ये होणार नाही असं मला वाटतं. पहिल्यांदाच या ठिकाणी एक उल्लेख आवर्जून करू इच्छितो की यशदाच्या माध्यमातून जे ट्रेनिंग आम्हाला आज मिळतं आहे यापूर्वी मी बऱ्याचशा ट्रेनिंग घेतलेल्या आहे, परंतु जी गोष्ट यशदा या ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळते आहे की खऱ्या अर्थानं जे ट्रेनिंग राबवल्या जाते जी पद्धत आहे आणि ज्या पद्धतीने हे ट्रेनिंग राबवल्या जातात तर मला वाटतं की आम्ही या ठिकाणी या ट्रेनिंगच्या बाबतीत तर पूर्णपणे समाधानी आहोत. कारण जे काही आम्हाला शिकवणारा जो वर्ग आहे तो निश्चितपणे या ठिकाणी ट्रेन होऊन आलेला आहे. काही तर बहुधा असं होतं की पुण्यात तरी व्यक्तीच्या हातामध्ये एखादं पुस्तक दिलं जातं आणि तो वाचून दाखवतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस राहत नाहीये. पण निश्चितपणे या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्हाला खूप काही मिळण्यासारखं आहे. ज्या गोष्टी आम्ही शालेय पातळीवर विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी म्हणजे त्यांना रागावणं, त्यांना उद्धटपणानं बोलणं किंवा आपला अहम भाव त्या ठिकाणी बघत आपलं काहीतरी वर्चस्व या माध्यमातून विद्यार्थ्याकडे पाहत होतो ती दृष्टी ही निश्चितपणे या ट्रेनिंगच्या माध्यमातून आमची निश्चित बदलणार आहे. आणि या ट्रेनिंगचा मी असं म्हणेन की या ट्रेनिंग आवश्यकच आहे. या ट्रेनिंग केवळ भाषा विषयाच्या शिक्षकाला नव्हे तर मला तर असं म्हणणं आहे की शाळेच्या पातळीवर प्रत्येक शाळेला यशदानं जर हे ट्रेनिंग दिलं आणि शाळेतल्या सर्व शिक्षकांना जर हे ट्रेनिंग दिलं, कारण नेमका प्रसंग आता हा उद्भवू शकतो की आम्हाला ट्रेनिंग मिळालेले भाषा विषयाच्या शिक्षकांना ट्रेनिंग मिळाले परंतु इतर शिक्षकांना त्याची जाण नाहीये. मग त्या शिक्षकांना आपल्या समवयस्क शिक्षकांना आपण जर वेगळ्या दृष्टीनं ते सांगायला गेलं तर कदाचित त्यांना रुचणार नाहीये. आम्ही सांगितलेल्या गोष्टी या पद्धतीने हँडल करणं आवश्यक आहे. आम्हाला ते शिकवलं गेलं आणि खरं त्याच्यातून निष्पत्ती होते याच्यावर आपला ठाम जरी विश्वास असला तरी देखील समवयस्क इतर शिक्षकांना त्या बाबी समजून घेण्याला आम्ही कुठेतरी शाळेवरचे शिक्षक असलं तर कमी पडू. त्यामुळं सर्वांनाच जर हे ट्रेनिंग मिळालं तर निश्चितपणे शाळेला आणि विद्यार्थ्यांना त्याचा प्रचंड मोठा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. त्यांचे कार्यक्रम आणि त्यांचे नियोजन हे जबरदस्त असतं आणि प्रामुख्याने या ठिकाणी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून एखादा प्रसंग जर उद्भवला तर त्याच्यातून आपण काय मार्ग काढायचा म्हणजे तिथं तो गोंधळ पडत होता आणि तिथं जे कमी कालावधीमध्ये तो निर्णय घ्यावा लागतो किंवा एखाद्या निष्कर्ष काढण्यामध्ये जर चुकलं तर त्याचे भयावह परिणाम त्या विद्यार्थ्यांवर किंवा शाळेवर आणि पर्याय शिक्षकांवर होतात. ते जे वादळ निर्माण होतात कारण हा सर्व कालावधी विद्यार्थ्यांचा ज्याला आपण वादळी म्हणतो त्या वादळामध्ये जर त्यांना व्यवस्थित मार्ग दाखवणारा शाळेमध्ये एक जरी असला किंवा म्हणजे या जगाला सुरुवात केली आहे कमी नाही म्हणजे एक तरी तिथं आता एक दीपस्तंभ आहे त्या वादळामध्ये त्याला निदान रस्ता दाखवणारा आणि म्हणून ती भूमिका या माध्यमातून आता पूर्ण झालेली आहे. नंतरचा सरांनी माझ्या बोलण्यातून आलेले की देणारच नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण जे काही झालंय ते काही कमी नाही आणि याच्यातून सुद्धा आपल्याला मार्ग काढता येतो आणि आपल्याला तिथं समन्वयकाची आणि प्राथमिक स्वरूपात ज्याला आपण प्रथमोपचार म्हणतो तशी भूमिका पार पाडायची आणि तेवढी पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी जे ट्रेनिंग दिलं गेलंय आम्ही जे घेतलंय ते अत्यंत दर्जेदार आहे आणि ग्राउंड लेवलला आणि प्राथमिक स्तरावर शाळा स्तरावर याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल हे आम्हाला या ठिकाणी जाणवलं. धन्यवाद. तर या दिसून आलं की जे आपले सर्व या ठिकाणी शिक्षक वर्ग आहेत यांनी
चांगल्याप्रमाणे प्रामाणिकपणाने आपापल्या विषयाचं या ठिकाणी व्यवस्थापन केलं. विशेषतः म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला दाखवलं की त्या मुलाच्या मनामध्ये निराशा कशी असते. त्याच्या ठाकूर सरांनी तर शोषण आणि व्यसनाधीन कसे असते चित्रपट दाखवल्यामुळं अशा समस्या निर्माण झाल्या की आपल्या घरामधून जे व्यसन असते तेच भावी पिढी म्हणजे मुलगा सुद्धा करतो, परंतु त्यांना त्या रस्त्यावर आणि मंदिरामध्ये यांची त्याला चांगले आणि वाईट परिणाम पुन्हा चित्रपटामध्ये तो पाहतो, त्याला कशी बुडवतो. त्यांना असं कळते की मुलगाला सांगण्यावर होती की एक दिवस आपल्याला सुद्धा होईल अशी व्यसनाधीन होती, त्यांना कॅन्सर होईल असं दाखवलं. आणि पुन्हा आम्हाला सांगितलेलं विशेष म्हणजे आमच्या मनामध्ये निर्माण झालं की आपण शक्यतो जास्त काय मात्र 25% विद्यार्थ्यांची आपण समस्या सोडू शकतो. या सीडीच्या माध्यमातून आपण वर्गामध्ये जे आपल्याला संपूर्ण जे आवडलेले आहेत त्या माध्यमातून त्या वर्ग एक विनंती करून आम्हाला एक तास विद्यार्थ्यांना सीडीच्या मार्फत आम्ही त्यांना दाखवू आणि याचा फायदा तर यशस्वीपणे